दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे, ते एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवा. रेकीची प्रार्थना सगळ्यांनी म्हणायची. या विश्वामधले सगळे रेकीचे ग्रँड मास्टर, रेकीचे मास्टर, डॉक्टर मिका ओसुई, सगळे मास्टर्स, वासंतीताई, मास्टर च्युइन लिन यांचे मी खूप आभार मानते, ज्यांच्यामुळे मला रेकीचे ज्ञान मिळालेले आहे. सगळ्या दैवी शक्तींना मी आवाहन करते, मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी. या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते, माझ्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये येऊन सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळू दे. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा. पाण्याचे 2 ग्लास भरून घेतलेले आहेत. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेकीचे चिन्ह काढायचे. ओम काढायचे, मग रम बीजाक्षर काढायचं, जे आजचं बीजमंत्र आहे रम. इंग्लिशमध्ये RUMM असं काढायचं अभिज्ञा. त्यानंतर तुम्ही काढायचं आहे चोकुरेचं चिन्ह. चोकुरे चोकुरे चोकुरे. पूर्ण लक्ष देऊन डिस्टन्सचं चिन्ह काढा. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढायचं आहे. सेहेकी सेहेकी सेहेकी. रेकी लेवल 3च्या पुढच्यांनी काढायचं आहे. बघा, आज तुम्ही हार्टचं चिन्ह काढा. हार्थ हार्थ हार्थ. आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. मणिपूर चक्र, ज्याचा संबंध आहे सूर्यनाडीशी, म्हणजे उजव्या बाजूची नाकपुडी. म्हणून काय करायचं, डावा हात पुढे घ्यायचा आहे, लेफ्ट हँड पुढे घ्यायचा आहे, त्याच्यावर राईट हँड ठेवायचा आहे. खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत ओमचं उच्चारण करा तीनदा आणि मग रमचं उच्चारण करा. रम रम रम. सगळ्यांनी आपला उच्छ्वास चेक करायचा आहे. बघा, उजव्या बाजूची नाकपुडी सगळ्यांची ॲक्टिवेट झाली असेल. उजव्या बाजूकडून तुम्हाला जाणवत असेल की हवा येते बाहेर. श्वास घ्यायचा जोरात आणि श्वास सोडायचा. मग जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की उजव्या बाजूनी जास्त हवा बाहेर येते. तेव्हा समजायचं आहे की आपली उजवी नाकपुडी ॲक्टिवेट झालेली आहे, सूर्यनाडी आपली ॲक्टिवेट झालेली आहे. आता पाण्याच्या ग्लासवर आपण रेकीचं चिन्ह काढलेली आहे. कपशेपमध्ये दोन्ही हात तसे करायचे, एकमेकांवर चोळून कपशेपमध्ये हात करा. पाण्याच्या दोन्ही ग्लासवर हात ठेवायचे. रेकीचे 5 तत्व म्हणजे रूल्स लक्षात ठेवायचे रेकीचे. माझा कोणावर राग नाही आहे, मी कशाचीही चिंता करत नाही आहे, माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आत्तापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे, त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात चोळायचे, एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात पोटावर ठेवायचे. पोटावर म्हणजे आपल्या नाभीच्या 4 बोटं वरती दोन्ही हात ठेवायचे. या ठिकाणी आहे आपल्या शरीरातलं महत्त्वाचं 3रं चक्र, मणिपूर चक्र. अलगद डोळे सगळ्यांनी मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवा. आता बंद डोळ्यांमधून सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा.
सूर्यग्रहामुळे आपल्याला अग्नितत्व मिळत आहे, म्हणजे फायर एलिमेंट. या अग्नीच्या देवतेचे खूप आभार मानायचे. मनापासून अग्नीच्या देवतेला नमस्कार करायचा आहे. ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमो नमः. अग्नीच्या देवतेचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत रेकी शक्तीद्वारे. आता कल्पना करायची आहे की आपल्या ह्या चक्रावर, मणिपूर चक्रावर 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल उमललेले आहे. एक असे फूल ज्याचा संबंध आहे शरीरातल्या अग्नितत्वाशी, आणि ह्या अग्नितत्वाला आपण बॅलन्स करत आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखा आणि अगदी सावकाश श्वास सोडत आधी ओमचं उच्चारण करायचे, मग रमचं उच्चारण करा. रम. 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 दहा पाकळ्यांचे फूल आपण बघत आहोत. या 10 पाकळ्यांवर आहेत 12 खडीमधली विविध अक्षरे. त्याचं उच्चारण आपण आता करणार आहोत. प्रत्येक वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचे आणि अगदी सावकाश श्वास सोडत एकेका बीजमंत्राचं उच्चारण करायचंय. डम. ढम. नम. तम. थम. नम. पम. फम. आपल्या हातामधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष घेऊन या. आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहतीये त्या ऊर्जेद्वारे आपल्या पोटामधला प्रत्येक अवयव, त्याला आपण जागृती देत आहोत. प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देतोय. आपल्या पोटामधला प्रत्येक अवयव पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक अवयवाचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकाची आपण दिवसेंदिवस कार्यक्षमता वाढवत आहोत. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली ठेवा. पिवळ्या प्रकाशामध्येच या चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, या जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत. चंद्रग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, चंद्रग्रहाचा संबंध आपल्या डाव्या बाजूशी म्हणजे डाव्या नाकपुडीशी,
चंद्रतत्वाशी. चंद्रतत्वाद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे, ज्याचा संबंध आहे आपल्या अंतर्मनाशी. आपले अंतर्मन आत्ता खूप शांत झालेले आहे. आपल्या मनामध्ये कुठलाही वेगळा विचार नाहीये. आत्ता फक्त ह्या क्षणाला आपण आपल्या स्वतःचा विचार करत आहोत. आपले मन अतिशय शांत झालेले आहे. आपण निर्विचार आहोत. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर घेऊन यायचं आहे. प्रत्येक वेळेला श्वास घेताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे. दीर्घ श्वास घेताना आपले पोट बाहेर आलेले पाहिजे. श्वासाला थांबवून ठेवायचे आणि मग अगदी सावकाश श्वास सोडत तुम्ही बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. ज्या ज्या वेळेला तुम्ही श्वास सोडता त्यावेळेस पोट आपले आतमध्ये जाते. पूर्ण लक्ष घेऊन या आपल्या श्वासाकडे. सुंदर अशा पिवळ्या प्रकाशामध्ये आपण स्वाधिष्ठान चक्राला बघत आहोत. जलतत्वाचे खूप आभार. जलतत्वाद्वारे आपल्या शरीरामध्ये नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे, सूक्ष्म ग्रंथींचे. प्रत्येक अवयवाचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. राम वम पूर्ण संतुलन या देहरूपी मंदिरामध्ये येत आहे. विविध भावनांशी संबंधित असलेले हे चक्र, या भावना ज्या आपल्या जवळच्या लोकांद्वारे आपल्याला येत आहेत. आपल्या आयुष्यामधली प्रत्येक व्यक्ती, आपले कुटुंब, कुटुंबामधील प्रत्येक सदस्य यांच्याविषयी आपल्या असलेल्या भावना आणि या भावनांचा संबंध शरीरातल्या हार्मोन्सशी, विविध ग्रंथींशी. जेव्हा आपण भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम असतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कुठेही आपल्याला काहीही त्रास होत नाही. सगळा खेळ हा भावनांचा आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला भरपूर नातेवाईक आहेत. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. या सुंदर नात्यांचे खूप आभार. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा. रम
वम अग्नी तत्व, जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे या दोन्ही तत्वांचे, इथल्या सूक्ष्म अवयवांचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे, म्हणजे स्पायनल कॉर्डचं खालचं टोक. या ठिकाणी आहे आपलं शरीरामधलं पहिलं महत्त्वाचं चक्र, मूलाधार चक्र, जे पृथ्वी ग्रहाशी संबंधित आहे. बंद डोळ्यांमधून या सुंदर पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून मनापासून नमस्कार या पवित्र ग्रहाला. या पवित्र ग्रहाचे खूप ऋण आपल्याला फेडायचे आहेत. या पवित्र ग्रहामुळे आपल्याला हव्या त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. जीवनावश्यक असलेल्या गोष्टी, अन्न, वस्त्र, निवारा, या सगळ्याची पूर्तता या पवित्र ग्रहाने आपली केलेली आहे. सुजलाम सुफलाम असलेली ही पवित्र धरणी माता, हिचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. खूप आभार मानायचे पृथ्वी ग्रहाचे. या पृथ्वी ग्रहाचा संबंध आपल्या शरीरामधल्या रक्तधातूशी आणि ह्या रक्तधातूचा संबंध शरीरातल्या अस्थिधातूशी. जेव्हा सातत्याने आपण रेकीचं ध्यान करत असतो, त्या ध्यानाद्वारे आपले मनोबल वाढत आहे, आंतरिक शक्ती वाढत आहे आणि आंतरिक शक्तीद्वारे रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे. ज्याच्यावर आधारित आहे शरीरातला अस्थिधातू, या अस्थिधातूचे पण काम अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे ह्या प्रत्येक गोष्टीचे. सक्षम अस्थिधातूचे खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम वम लं सुंदर अशा पिवळ्या प्रकाशामध्ये मूलाधार चक्राला बघण्याचा प्रयत्न करा. सुंदर असा सोनेरी पिवळा प्रकाश चक्रावर पडलेला आहे. साक्षात सूर्यग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवा. शरीरातले सगळ्यात मोठे हाड जे आहे आपल्या मांडीमध्ये, त्याला आपण ऊर्जा देत आहोत. प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी, त्याला जोडून असलेला प्रत्येक स्नायू, या प्रत्येकाला आपण रेकी देत आहोत, ऊर्जा देत आहोत. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. रम वम
लं शरीराचा मूळ आधार असलेले हे चक्र खूप सक्षम आहे, खूप स्ट्रॉंग आहे. आपण ह्या देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत. ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम मूलाधार चक्राचे. प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देत आहोत. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. सक्षम गुडघ्यांचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे बाकी बीजमंत्रांद्वारे. रम वम लं दोन्ही गुडघ्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही गुडघ्यांचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांखाली ठेवा. दोन्ही पायांना सोनेरी पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या दोन्ही पायांद्वारे आपण विविध गोष्टी करत आहोत. कल्पना करायची जर हे दोन पाय आपल्याला नसते, कितीतरी गोष्टी आपण करू शकलो नसतो. म्हणून ह्या दोन्ही पायांचे खूप आभार मानायचे. आपल्या दोन्ही पायांमुळे आपल्याला चालता येत आहे. आपण इकडून तिकडे जात आहोत. विविध स्थळांना आपण भेटी देतोय. आपल्या पायांचे खूप आभार, खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम वम लं गुडघ्याखालचा प्रत्येक अवयव सुरळीतपणे काम करत आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवाचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात टाचेवर ठेवा, घोट्यावर ठेवा. दोन्ही पावलांना सोनेरी पिवळ्या प्रकाशात बघा आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. रम वम लं खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही पायांचे. दोन्ही पाय आपले व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात असे एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले
दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिवशक्तीचे स्थान असलेले हे चक्र, शिवशक्तीला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. खूप आभार मानायचे. वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे वायू तत्वाचे. सोनेरी पिवळ्या प्रकाशामध्ये या चक्राला बघा आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. राम वम लं यम अनाहत चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर म्हणजे थ्रोट चक्रावर ठेवा. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे, एनर्जीकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र, आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आपण भरभरून अन्नदान, द्रव्यदान, ज्ञानदान जे भरभरून आपण करत आहोत, या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. विशुद्ध चक्रामधला प्रत्येक अवयव आकाश तत्वाशी संबंधित, आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत. आपल्याद्वारे दुसऱ्यांचेही कल्याण होऊ दे ही भावना आपली दृढ झालेली आहे. आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे, त्याचबरोबर इतरांवर पण प्रेम आहे. खूप आभार मानायचे. सक्षम विशुद्ध चक्राचे बीजमंत्रांद्वारे रम वम लं यम ओम थ्रोट चक्रामधला प्रत्येक अवयव उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. आज्ञाचक्र, आपल्या गुरूंचे स्थान, दोन्ही भुवयांच्या मध्ये. खूप आभार मानायचे आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे, शिवशक्तीचे खूप आभार बीजमंत्रांद्वारे.
रम वम लं यं हं अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्या श्रवणशक्तीचे खूप आभार. चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. चांगली स्तोत्र, चांगले मंत्र यांचे खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे रम वम लं यं हं खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या श्रवणशक्तीचे. आणि सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. शिवतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम वम लं यं हं सोहम. सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने ठेवा. आपल्या दोन्ही मेंदूंना सोनेरी पिवळ्या प्रकाशात बघायचंय. खूप आभार मानायचेत आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे. रम वम शं यं हं सोहम. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर.
मग रम काढा आणि चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. चीबॉल आपल्या लोकांसाठी जो केलेला आहे तो चीबॉल घ्या. चीबॉलला आपण रेकी देत आहोत. या चीबॉलला पिवळ्या प्रकाशात बघायचंय. आता आपल्या घरामधली जी अशी व्यक्ती आहे की जिला खूप गरज आहे त्या व्यक्तीला ह्या चीबॉलमध्ये बघा. कोणाचा मुलगा असू शकतो, कोणाची मुलगी, कोणाला बिझनेस संदर्भात, कोणाला एक्झाम संदर्भात. त्यासाठी आपण ऊर्जा देतोय त्या व्यक्तीला. चीबॉलवर ओम काढा, रम काढा, चोकुरे काढा, चोकुरे चोकुरे. डिस्टन्सचं चिन्ह काढा. हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. जी व्यक्ती आहे त्यांना अभ्यासासंदर्भात असेल तर हालू काढा, किंवा काही त्रास होत असेल तर झोनार काढा, किंवा प्रेमाने आपण रेकी देत असलो तर हार्टचं चिन्ह काढा. या ठिकाणी मी झोनार काढत आहे. झोनार झोनार झोनार. त्यानंतर मास्टरने पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढा. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. जी घरातली अशी व्यक्ती आहे तिला खूप गरज आहे, तिला आपण रेकी देत आहोत. खूप आभार मानायचे ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आणि बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. रम वम लम यम हम. या चीबॉलला आपण तयार केलेलं आहे या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत. तोपर्यंत त्या व्यक्तीला त्या कामासाठी रेकी मिळत राहणार आहे. चीबॉलला कव्हर करा वरपासून खालपर्यंत आणि नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये त्या व्यक्तीला बघा. परत कव्हर करा, नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये त्या व्यक्तीला बघा. परत कव्हर करा, नमस्कार करा. चीबॉलवर काढायचे ओम बीजाक्षर. मग रम काढा आणि मग चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. ह्या चीबॉलला ठेवायचे ब्रह्मांडात आणि मग राखू काढा. राखू राखू राखू. खूप आभार तुमच्या सगळ्यांचे या वैश्विक शिवशक्तीचे. स्वामी समर्थांचे पारायण आजपासून सुरू झालेले आहे. समाधी दिन, त्यासाठी आपण आजपासून पारायण करत आहोत. नामस्मरण आपण ब्रह्ममुहूर्तावर करत आहोत. खूप आभार श्री स्वामी समर्थांचे प्रत्येक क्षणाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कलियुगामधला अतिशय प्रभावी अवतार श्री स्वामी समर्थ. त्यांच्या असण्याची प्रचिती आपल्याला ते देत आहेत. खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे, तुमच्या सगळ्यांचे, प्रत्येक श्वासाचे खूप आभार. उद्याच्या येणाऱ्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे. थँक्यू सो मच टू एव्हरीवन. Have a peaceful, relaxing sleep too. Thank you, मावशी.